पुणे, ज्या पुण्याला सांस्कृतिक शिक्षणाचं माहेरघर, IT हब म्हटलं जायचं, त्या पुण्याची ओळख आता वाहतूक कोंडी, रस्त्यावरून चालताना कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे रस्त्यावर होणारे अपघात, यामुळे आता पुण्याची ओळख बदलत चालली आहे. अपघातांचंच पुणे म्हणण्याची वेळ आता आली आहे, कारण तुम्ही पुण्यातील गेल्या काही वर्षातील आकडेवारी ऐकली तर तुम्हालाही रस्त्यावरून जायचं का नाही याचा प्रश्न पडेल. पुणे हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं. सर्वाधिक टॉप शहरांमध्ये पुण्याचा समावेश आहे. देशभरातील नागरिक पुण्यात वास्तव्य करतात. वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्याचा विस्तारही झपाट्याने झालाय. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहनांची संख्याही वाढू लागली आहे. मेट्रो, उड्डाणपूल आणि रुंद रस्त्यांमुळे पुण्याचा चेहरा बदलत असला तरी सुरक्षित प्रवासाचं चित्र मात्र धुसर आहे. जानेवारी 2021 ते 18 ऑगस्ट 2026 पर्यंत वाहतूक उपलब्ध आकडेवारीनुसार पुण्यात 6500 अपघात झाले असून 1776 जणांचा मृत्यू झालाय. म्हणजे पुण्याच्या रस्त्यांवर सरासरी प्रत्येक 28 तासात एक व्यक्तीचा बळी जातोय. पुण्यामध्ये सरासरी एक अपघाती मृत्यू रोज होतो अशी आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये पादचारी आहेत, सायकल स्वार आहेत, दुचाकी स्वार आहेत. आत्ताची परिस्थिती अशी आहे की पादचाऱ्यांना चालायला फुटपाथ नाहीत, आहेत ते अतिक्रमणाने ग्रस्त आहेत आणि त्यामुळे पादचारी नाईलाजाने रस्त्यावर खाली उतरतात. मग तिथे त्यांना वाहनांच्या धडका होऊन त्याच्यात मृत्यू होण्याचं प्रमाण आहे. सायकल स्वारांसाठी सेपरेट महापालिकेने केले, काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी झालेच नाहीत. जे आहेत त्याच्यावर अतिक्रमण आहेत तेही पुरेसे नाहीत. त्यामुळे सायकल स्वारांचेही मृत्यू विनाकारण घडतायत. आणि दुचाकी स्वारांकरता खरं म्हणजे रस्त्यावरचे अनेक अडथळे, म्हणजे अशास्त्रीय स्पीड ब्रेकर, खड्डे, त्या खड्ड्यातनं बाहेर निघालेली खडी, त्याच्यावर घसरून पडण्याचं प्रमाण, ह्या सगळ्या कारणांमुळे आणि त्याचबरोबर काही प्रमाणात वाहतुकीचे नियम न पाळण्याची प्रवृत्ती, म्हणजे टेबल सीट जाणे किंवा चुकीच्या डायरेक्शननी उलटे येणे, वन वे न पाळणे, ट्रॅफिकचे नियम न पाळणे, या सगळ्यामुळे सुद्धा अपघात होत आहेत. त्यामुळे ही सगळी कॉम्प्लेक्स सिच्युएशन आहे. मला असं वाटतं की ह्याच्यावर एक सर्वंकष काम होण्याची गरज आहे. महापालिका, पोलीस आणि नागरिक या तिघांनी मिळून एक काहीतरी जर आराखडा केला तरच हे अपघाती मृत्यू कमी होतील. पण त्यासाठी गरज आहे कोणीतरी पुढाकार घेण्याची. 2021 मध्ये शहरात 741 अपघात झालेत. त्यातील 239 प्राणघातक अपघातात 255 जणांचा मृत्यू झालाय. 2022 मध्ये अपघातांची संख्या 871 तर मृतांची संख्या 325 झाली. 2023 मध्ये एकूण 1230 अपघात झालेत आणि 6 वर्षातील सर्वाधिक 351 मृत्यू नोंदवण्यात आलेत. 2024 मध्ये सर्वाधिक 1403 अपघात झाले. त्यामध्ये 345 जणांना जीव गमवावा लागला. 2025 मध्ये अपघातांची संख्या किंचित घटून 1392 झाली आहे. मात्र 302 जणांचा मृत्यू झाला. 2021च्या तुलनेत 2025 मध्ये अपघातांमध्ये तब्बल 88% वाढ झाली आहे. मृत्यूचं हे चक्र 2026 मध्ये ही कायम आहे. उपलब्ध ऑगस्ट पर्यंतच्या अहवालानुसार 8 महिन्यात 863 अपघात आणि 198 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये 196 प्राणघातक अपघातांचा समावेश आहे. मार्च मध्ये सर्वाधिक 31 मृत्यू तर जानेवारीत 27, जून जुलैमध्ये प्रत्येकी 28 मृत्यू नोंदले गेलेत. 2021 पासूनच्या कालावधीत एकूण 3236 गंभीर अपघातात 3699 जण जखमी झालेत. हे जखमी पुढे कायमचे अपंगत्व, उपचारांचा खर्च आणि रोजगार गमावण्याच्या संकटाला देखील सामोरं जावं लागतंय. अपघात प्रवण चौकांची पुनर्रचना, सुरक्षित फुटपाथ, हेल्मेटची सक्ती, अतिवेगावर नियंत्रण आणि तातडीची वैद्यकीय मदत प्रभावी झाली नाही तर पुण्याचा विकास वेगवान पण प्रवास अधिक जीवघेणा ठरणार आहे. पुणे व शहरातील रस्त्यांच्या क्षमतेपेक्षा दुप्पट ते दीडपट वाहनं सध्या रस्त्यांवर आहेत. रस्त्यांच्या नेटवर्कनुसार 30 लाख वाहनं अपेक्षित असताना त्यांची संख्या 81 लाखांपर्यंत पोहोचली आहे. दररोज 1300 नवीन वाहनं रस्त्यांवर येत असल्यानं वाहनांची मोठी वर्दळ सर्वत्र पाहाव्यास मिळते. शहर वेगानं वाढत असताना दुसऱ्या बाजूला शहर वाहतुकीचं नियमन करण्यासाठी सध्या केवळ 1100 मनुष्यबळ उपलब्ध आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केवळ 11% केला जातोय. रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी अपघातांच्या ठिकाणांचा अभ्यास करून त्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन केल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होऊ शकेल असा दावा पोलिसांनी केलाय. पुण्यामध्ये जेवढे अपघात झालेले आहेत, या अपघातामध्ये महत्त्वाचं कारण, जसं इतर सर्व ठिकाणी ड्रायव्हरच्या चुका हीच महत्त्वाचं कारण आहे. स्पीडिंग असेल किंवा रॅश ड्रायव्हिंग असेल, दारू पिऊन गाडी चालवणं असेल, ही कारणं तर आहेतच.
पण याच्याबरोबर आणखीन एक विचार करण्यासारखा आहे, म्हणजे पुणे हे रेडियल शहर आहे आणि या शहरामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी, विशेषतः जड वाहनांना जाण्यासाठी शहरातून जावं लागतं. त्यामुळे पुण्याचा अपघाताचा जर पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये जवळजवळ 45% अपघात हे हेवी व्हेकल्सनं झालेले दिसत आहेत. आणि या हेवी व्हेकल्सच्या 45% अपघातापैकी डेथ्स जे हेवी व्हेकल चालवणाऱ्याचे आहेत ते साधारण 3% आसपास आहेत. म्हणजे कारणीभूत 45% वाहनांना, परंतु त्यांचा स्वतःचा डेथ्समध्ये ते प्रमाण कमी आहेत. त्यामुळे पुण्यात पादचाऱ्यांचं असेल, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती टू व्हीलर किंवा ज्याला दुचाकी वाहनं आहेत याचा प्रमाण सर्वाधिक आहे. जवळजवळ 40% अपघात हे पादचाऱ्यांचे आहेत आणि 45% जास्ती अपघात हे टू व्हीलर वापरणाऱ्यांचं आहे. यामागे हेल्मेट न वापरणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. दुचाकीमध्ये जे अपघाताचं प्रमाण जास्ती आहे याच्यामध्ये हेल्मेट न वापरणं हे एक महत्त्वाचं कारण आहे. या व्यतिरिक्त होणाऱ्या अपघातांमध्ये जे चारचाकी LMV वाहनं आहेत यांचं प्रमाण साधारण 5-6% आसपासच आहे. आणि डेथ्समध्ये जसं मी सांगितलं की हेवी व्हेकल्समध्ये 2% आसपास एवढेच डेथ्स हेवी व्हेकलमध्ये होतात. त्यामुळे पादचारी आणि टू व्हीलर हे प्रमाण जे पुण्यामध्ये जास्ती आहे याचाच अंतर्भाव अपघातामध्ये दिसतो. परंतु जर आपण अपघाताची आकडेवारी बघितली तर 2021ला अर्थात कोविड होता त्यामुळे अपघाताची आकडेवारी कमी होती, 19ला ती जास्ती होती. पण पुढे 2023 आणि 24ला सर्वात जास्त अपघात झालेले आहेत. 2025 पासून अपघाताचा आणि फेटल अपघाताचा ट्रेंड थोडा उतरताना दिसतोय. म्हणजे 2023मध्ये साधारण 351च्या आसपास डेथ झाले होते. 2024मध्ये तोच आकडा 345 वरती होता. पण 2025मध्ये पोलीस, महानगरपालिका, इतर सर्व एजन्सीजनी प्रयत्न करून हा आकडा 302 पर्यंत आला आहे. यावर्षी आम्ही अशा अपेक्षा बाळगतो की यापेक्षा कमी व्हावेत. खरं तर 0 डेथ हेच टार्गेट आमचं असलं तरी याच्यामध्ये या बाबतीत सुद्धा विचार केला जातोय. एक कारण जे सर्वसाधारणपणे राहतं म्हणजे ज्याला आपण ब्लॅक स्पॉट्स म्हणतो की काही ठिकाणी वारंवार जर अपघात होत असतील तर त्या ठिकाणी ट्रॅफिक इंजिनिअरिंगच्या चुकासुद्धा कारणीभूत असतात. आणि मग आपण नवले ब्रिजला बघितलं असेल की तिथे वारंवार अपघात होतोय. तिथे NHAI, PWD, NH, महानगरपालिका, पोलीस यांनी केलेल्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणच्या अपघाताचं प्रमाण गेल्या काही दिवसामध्ये कमी होताना दिसून येत आहे. आम्ही अपेक्षा बाळगतो की हेच प्रयत्न आमचे पुढे सुरू राहतील. एन्फोर्समेंट, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी हा अपघात कमी करण्यामधला एक दुसरा एक मार्ग आहे. सर, खराब रस्ते या अपघाताला कितपत कारणीभूत आहेत? कारण की बालेवाडीत परवा आपण बघितले की खड्ड्यात टू व्हीलर बसवून त्याच्यानंतर एका लहान बाळाच्या डोक्यावरून ती गाडी गेल्याने त्यात अपघात झाला. तर खराब रस्ते आणि खड्डे किती कारणीभूत होते या अपघातात? नाही, याच्यामध्ये थोडं प्रमाण आहे, नाही असं नाही आहे, पण ते खूप सिग्निफिकंट असं नाही आहे. पण रस्त्याची क्वालिटी चांगली करण्यासाठी महानगरपालिका सर्व एजन्सीज प्रयत्न करतात. पुण्यात सातत्याने होणारे अपघात आणि त्यामुळे पुणे शहराचं नाव आता बदलावं का अशी चर्चा आता पुणेकरांमध्ये सुरू झालेली आहे. पुण्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळेच नागरिकांना आपली स्वतःची खाजगी वाहनं ही रस्त्यावरून घेऊन जावी लागतात आणि त्यामुळे पुणे शहरामध्ये गेल्या 5 वर्षातली ही धक्कादायक आकडेवारी आहे. आता तरी प्रशासनाने जागा होऊन ही अपघात कशा पद्धतीने कमी करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर पुणेकरांचा नाहक बळी जाण्याची ही मालिका पुढेही अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.